सूर्याची पहाट एखाद्या गूढ संगीतासारखी झिरपत होती. नभामधील तारकांनी आपली निळसर आभा पृथ्वीवर उधळली होती आणि त्या आभेच्या कणांमध्ये उगवलेल्या अमृतासारख्या किरणांमध्ये एक दैवी तेजस्विनी रूप उभरत होतं. तीच होती देवी कुष्मांडा. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील भागात आपण नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसानिमित्त नवदुर्गेचे तृतीय स्वरूप म्हणजे देवी चंद्रघंटा यांविषयी माहिती जाणून घेतली. आज आपण देवीचे चतुर्थ रूप म्हणजेच देवी कुष्मांडा यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कुष्मांडा या दैवी देवीला संपूर्ण जगाची सृष्टी तिच्या दिव्य हसण्यातून झाल्याचे मानले जाते. कालिकुल परंपरेचे अनुयायी तिला नवदुर्गेतील महादेवीच्या चौथ्या रूपात म्हणून पूजतात. तिच्या नामात तिच्या मुख्य कार्याचा संकेत दिसतो. कु म्हणजे अल्प, उष्मा म्हणजेच उष्णता अथवा ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांडीय अंड म्हणजे ही देवी लघुतम उष्णतेतून सृष्टीस्फुरण घडवणारी ब्रह्मांड जननी आहे. देवी कुष्मांडा ह्या नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी पूजल्या जातात. त्या आरोग्यवर्धन करणाऱ्या, धनसंपत्ती व शक्ती प्रदान करणाऱ्या मानल्या जातात. देवी कुष्मांडा या अष्टभुजा आहेत, म्हणून त्यांना अष्टभुजा देवी असेही ओळखले जाते. असे मानले जाते की सर्व सिद्धी आणि निधी देण्याचे सामर्थ्य त्यांच्या जपमालेमध्ये निहित आहे. कथनानुसार देवीने आपले सौम्य हास्याचे अल्पोपात करून संपूर्ण विश्वाची निर्मिती केली, ज्यास संस्कृतमध्ये ब्रह्मांड असे म्हणतात. ब्रह्मांड आणि कुष्मांड या गुणधर्मांमुळे त्या जनमानसात देवी कुष्मांडा म्हणून सुप्रसिद्ध आहेत. देवीचे निवासस्थान हृदयचक्र म्हणजेच अनाहत चक्रात आहे. तिच्या एका हाती नेहमी अभयमुद्रा आहे, ज्याद्वारे ती सर्व भक्तांना आशीर्वाद देते. देवी वाघावर आरूढ आहे. सूर्य जगाला जीवन देतो. देवी कुष्मांडा स्वतः सूर्याचीच शक्ती आहे आणि ती सूर्यदेवाच्या गाभ्यात निवास करते. जेव्हा ती सूर्याच्या गाभ्यात निवास करते तेव्हा ती सर्व ऊर्जेचा स्रोत बनते. विश्वामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि सूर्यकिरणांद्वारे सर्व सजीवांना जीवन देण्यासाठी तिची शक्ती सूर्याला ही क्षमता प्रदान करते, कारण ती स्वतःच शक्तिरूप आहे. एकदा जटुकासुराच्या पराभवानंतर महान असुर योद्धा सुकेशाचे 2 पुत्र माली आणि सुमाली यांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली. त्यांची तपश्चर्या इतकी तीव्र होती की त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांचे शरीर तेजस्वीपणे चमकू लागले. पृथ्वीवरचे हे वाढते तेज पाहून सूर्यदेव चिंतित आणि उत्सुक झाले. त्यामुळे त्यांनी एकदा खाली जाऊन या तेजस्वी शरीरांना पाहण्याचे ठरवले. निसर्गाच्या नियमांनुसार खगोलीय पिंड आपली जागा सोडू शकत नाहीत जोपर्यंत त्यांचा स्वभाव बदलत नाही. पण सूर्यदेव इतके उत्सुक झाले होते की सौरमंडळातून त्यांनी आपली जागा सोडली आणि पृथ्वीवर त्या तेजस्वी शरीरांना पाहण्यासाठी गेले. त्यामुळे संपूर्ण विश्वात असंतुलन निर्माण झाले. ते सर्व दुर्लक्षित करून सूर्यदेव या दोन्ही भावांच्या अधिक जवळ गेले. दोघेही भाऊ त्यांच्या साधनेत इतके तल्लीन होते की सूर्य त्यांच्या जवळ येत आहे याची त्यांना जाणीवच नव्हती. सूर्य जवळ येताच दोघेही जळून भस्म झाले. हे कळल्यानंतर भगवान शंकर क्रुद्ध झाले. त्यांनी आपला त्रिशूल सूर्याच्या दिशेने फेकला, ज्यामुळे सूर्यदेव चेतनाहीन झाले. परिणामी संपूर्ण जग आणि सौरमंडळ अंधारात बुडाले. तो अंधार इतका भयावह होता की कोणताही व्यक्ती विश्वाला उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हता. यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीशी झाली आणि खगोलीय पिंडांचे संतुलन बिघडले. आपल्या पुत्राला निष्प्राण अवस्थेत पाहून देवांचे पिता ऋषी कश्यप दुःखी झाले. ऋषी कश्यपांनी शंकराला शाप दिला की ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या पुत्राला निष्प्राण केलेत त्याचप्रमाणे एक दिवस तुम्हालाही तुमच्याच पुत्राचा वध करावा लागेल. आपली चूक सुधारण्यासाठी शंकर पार्वतीकडे मदतीची याचना करत गेले. त्यांनी पार्वतीला सांगितले की तीच सर्व ऊर्जांचा स्रोत आहे, तीच विश्वाची जननी आहे. पार्वती त्या ठिकाणी गेली जिथे सूर्यदेवाला ठेवले होते. तिने आपल्या तेजाने अग्नी आणि प्रकाशाने भरलेला एक गोलाकार पिंड निर्माण केला, जो आज सूर्य म्हणून ओळखला जातो. पार्वती त्या अग्निपिंडातून बाहेर पडताच ती विश्वाच्या शाश्वत सौंदर्याप्रमाणे बहरून उठली. त्या बदल्यात ऋषी कश्यपांनी सांगितले की तिला असा पुत्र होईल जो संपूर्ण विश्वातील सर्वात महान आणि उत्कृष्ट देव असेल. सुकेश आणि त्यांची पत्नी देववतीही माली आणि सुमालींच्या अस्थी घेऊन देवी पार्वतीकडे आले. देवी पार्वतीने देववतीला तिच्या गर्भात ठेवण्यासाठी एक अंडे दिले. त्या अंड्यातून नंतर जन्मलेली मुले ही असुरी प्रवृत्तीची होती. नंतर सूर्यदेवाने देवी कुष्मांडेला सूर्यलोकात सूर्यासन ग्रहण करण्याची विनंती केली. कुष्मांडामध्ये
सूर्याच्या गाभ्यात राहण्याची शक्ती आणि सामर्थ्य आहे. तिच्याच तेजामुळे सूर्याला त्याची चमक मिळते. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा विशेष भक्तिभावाने केली जाते. या दिवशी उपासक हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात, कारण हा रंग निसर्ग आणि निर्मितीचे प्रतीक मानला जातो. पूजेच्या सुरुवातीला संकल्प केला जातो आणि नंतर देवीचे आवाहन केले जाते. देवीला कमळाचे फूल, कुंकू, अक्षत, धूप आणि दीप अर्पण केले जातात. देवी कुष्मांडाला मालपुआ किंवा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. या नैवेद्यामुळे आरोग्य आणि शक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. पूजेमध्ये ओम देवी कुष्मांडायै नमः या मंत्राचा जप केला जातो. या मंत्राच्या जपाने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मन शांत होते. देवीच्या पूजनाने साधकाला सिद्धी आणि बुद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण देवीचे 5वे रूप म्हणजेच देवी स्कंद मातेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.